या भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका होत्या. त्यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला. समाजातील दलित वर्ग शिक्षणापासून दूर ठेवले जात असताना सावित्रीबाईंनी शिक्षणाचा दिवा पेटवला. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या सहकार्याने सावित्रीबाई फुले यांनी 1848 साली पुण्यातून पहिली मुलींची शाळा सुरू केली होती. सावित्रीबाई शाळेत जात असताना लोक त्यांच्या अंगावर दगडशेण फेकत असे तरी त्यांनी हार मानला नाही. सावित्रीबाई फुले स्त्री शिक्षण, विधवा पुनर्विवाह, अस्पृश्यता निवारण, स्त्री स्वातंत्र्यासाठी आयुष्यभर संघर्ष केला. त्या एक उत्तम कवयित्री होत्या. काव्य फुले हा त्यांचा प्रसिद्ध काव्य संग्रह आहे. सावित्रीबाई फुले फक्त शिक्षिकाच नव्हत्या तर समाज परिवर्तनाच्या जननी होत्या. सावित्रीबाई फुले यांनी स्त्रियांना आत्मविश्वासाने जगायला शिकवले. आज आपण शिक्षण घेत आहोत, पुढे जात आहोत. या माग सावित्रीबाई फुले यांचे मोठे योगदान आहे. तरी त्यामुळे त्यांना